नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्ही तर छोट्याशा शॉर्ट्समध्ये बघितलेलंच आहे, की आपण गेलो होतो गावाला, गावच्या यात्रेसाठी आणि आपले 10वी-12वीचे पेपर संपले होते. नॉन 10चे अजून थोडेसे होते, पण तरी पण आपण थोडासा वेळात वेळ काढून गेलो आहोत गावाला यात्रेसाठी. कारण बऱ्याचदा असं होतं, की एका दिवसात जाऊन दर्शन घेऊन यावं लागत होतं. पण यावर्षी थोडेसे आपले 10th आणि 12thचे पेपर लवकर झाल्यामुळं थोडं राहता आलं 4-5 दिवस आम्हाला त्या ठिकाणी. अदूला तर तुम्ही बघितलंच असेल, तो गेल्यापासूनच खेळायला लागला होता. आणि आम्ही यायच्या दिवसापर्यंत तो असाच खेळत होता, इकडे-तिकडे पळत होता. त्याने खूप जास्त एन्जॉय केलं. त्याला आवडतं गावाकडे जायला. तिथे थोडंसं त्याला मोकळं वातावरण मिळतं. तिकडे त्याला खेळायला खूप सारे त्याचे भाऊ-बहीण पण असतात. त्याच्यामुळे त्याचा वेळ छान असा तिथे जातो. आधुने तर मात्र खूप छान क्वालिटी टाईम स्पेंड केला गावाकडे. कारण त्याची एक्झाम वगैरे झाली होती. तो पण फ्री झालेला होता. आणि बाकीच्या पण गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या. जसं की गावाकडचं जे आपले झाडाला आलेल्या कैऱ्या वगैरे त्या भरपूर अशा कैऱ्या लागलेल्या. तरी आपल्यामध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे बराचसा मोहोर गळून गेला होता. तरी पण भरपूर कैऱ्या होत्या झाडाला. पण अजून थोड्याशा छोट्या होत्या. पण ते म्हणतात ना, की मोह आवरला नाही त्या कैऱ्या खाण्याचा. मी त्या लगेच तोडून आणल्या. त्यानंतरनं त्याचं मस्त तिखट मीठ लावून लोणचं केलं आणि खाल्लं. या व्यतिरिक्त केळीला सुद्धा छान असे घड आलेले होते. त्यानंतरनं अजून वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी आपण जे आंब्याची वेगवेगळी रोपे लावलेली आहेत, त्याला सुद्धा छान असे कैऱ्या वगैरे आलेल्या आहेत. आता त्याची पिकण्याची वाट तर बघूयात. काही लोणच्याच्या कैऱ्या आहेत, काही आंब्याच्या खाण्यासाठीच्या कैऱ्या आहेत. छान पद्धतीने झाडाला फळं लागलेली होती. त्यानंतरनं मस्त अशी फुलं वगैरे लागलेली होती. तसं तर उन्हाचं वातावरण होतं सगळीकडे एकदम कडक ऊन होतं. पण गावाकडे मात्र एवढं जाणवत नव्हतं. शेती आणि त्यानंतरनं तिथे दिलेलं जे पाणी वगैरे यामुळे थंडावा असा होताच बऱ्यापैकी. तर मग आहे ना मस्तपैकी कैऱ्यांचा स्वाद घेतला, चिंचांचा स्वाद घेतला. बाकीची रामफळं वगैरे पण भरपूर आलेली होती घरी. पपया इतक्या सुंदर आणि गोड पपया होत्या, त्यांचा सुद्धा आस्वाद घेतला. पण आंब्यांसाठी मात्र आता वाट पाहावं लागणार आहे. आपण मेमध्ये घरी जाऊ त्यावेळेस मी तुम्हाला नक्की दाखवेल आंबे. आता मात्र आपल्याला कैरीवरच भागवावं लागेल. तर संडेच्या दिवशी असं ठरलं, की चुलीवरचा बेत करूयात. मग चिकन आणलं गेलं. मस्तपैकी अशी छानशी जागा बघून चूल पेटवली गेली आणि जोपर्यंत मी हे बनवते तोपर्यंत तुम्ही मागं बघतच असाल मुलं मस्तपैकी आंब्याच्या झाडाखाली, चिंचेच्या झाडाखाली झोका बांधलेला होता. तिथं मस्तपैकी चटया वगैरे अंथरून झोपली होती. एरवी मुलं काय करतात बनवत असले ना तिथे चटई वगैरे टाकून बसलेली असतात. आपण थोडीशी ताडपत्री वगैरे बांधून सावली करतो. पण ऊन खूप होतं त्यामुळे मग मी त्यांना तिथे काही बसू दिलं नाही. तर ती मुलं मस्तपैकी छान मागे माझ्या मागे शेतामध्ये छान पद्धतीने खेळतायत. त्यानंतरनं तिथे थोडंसं सावलीला ती बसली होती आणि ती वाट बघत होती, की कधी एकदाचं बनतंय. त्यामुळे ना सगळ्यात अगोदर चिकन बनल्यानंतरनं मुलांना मी त्याचं थोडंसं सूप आणि राईस वगैरे खायला दिलं. त्यानंतरनं भाजी टाकायला सुरुवात केली आणि तसंही वारं फार फिरत होतं त्यामुळं धूर सगळीकडूनच जागा बदलून मी ती भाजी करण्याचा प्रयत्न करत होते कारण आडोसा नव्हता. पण तरी पण झटकीपट झालं. चुलीवरचा स्वयंपाक पटकन होतो गॅसपेक्षा आणि तो चवदारसुद्धा लागतो. त्यामुळे आम्ही घरी गेल्यानंतरनं नेहमी ते बनवतोच. तर अशा पद्धतीने पटकन आपला नॉन-व्हेजचा बेत केला आणि छान पद्धतीने आम्ही घरी तो मस्तपैकी एन्जॉय केला. आता आमच्या गावाकडे ना एकदा व्हेजची यात्रा होते आणि त्यानंतरनं नेक्स्ट डेला नॉन-व्हेजसुद्धा बनवलं जातं. तर गोडाची आणि आपण तिखटाची म्हणतो त्या पद्धतीने. तर आज गोडाची यात्रा होती बघा. सकाळी-सकाळी पहाटेचा हा व्ह्यू आहे. ताईने मस्तपैकी पुरण शिजवलेलं आहे ऑलरेडी. त्यानंतरनं एक साईडला भात टाकलेला आहे आणि गुळवणीसुद्धा करून ठेवलेली आहे. आता त्या बाहेरचं आवरतात तोपर्यंत मग मी सगळं आमटीचं प्रोसेस करून घेतली. त्यानंतरनं थोडंसं पुरण वगैरे आपलं हलवलं, भज्याचं पीठ बनवलं, पापड वगैरे तळून घेतले आणि आमटीची फोडणी वगैरे टाकून झाली. म्हणजे ऑलमोस्ट सगळं रेडी झालं होतं. त्यानंतरनं ताई बाहेरचं आवरून आल्या. मग त्यांनी आणि मी मिळून निवद बनवले. भरपूर सारे निवद बनवावे लागतात. 60-70 निवद आम्ही ते बनवले. वेगवेगळी मंदिर आहेत तिथं ठेवायला जावं लागतं. तर तुम्ही बघू शकता आता उजडलंय 7 वाजलेत. सगळे उठले होते. त्यानंतरनं त्यांच्या अंघोळी-पांघोळी झाल्या होत्या. तर त्यांना आम्ही चहा वगैरे दिला. तोपर्यंत आईंनी सगळे निवद रेडी केले अशा डब्यांनी. ते भरले. कुठे 2 देतात, कुठे 1 निवद ठेवतात. त्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थित ते डब्यात भरलं. ताई गेल्या सकाळी-सकाळी दंडवत घेण्यासाठी. कारण सकाळी ऊन कमी होतं आणि पटकन त्या दंडवत घेऊन येऊ शकतील. नंतर उन्हाचे चटके लागतात आणि प्लस गर्दी पण होते. त्यामुळे त्या सकाळी दंडवत घेण्यासाठी गेल्या. त्यानंतर आम्ही सगळ्या मुलांना रेडी करून अंघोळी वगैरे घालून निघालो त्यांना घेऊन दर्शनासाठी. तर आई, मी, मुलं, माझे मिस्टर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो. त्यानंतरनं नैवेद्य वगैरे आम्ही मागून घेऊन गेलेलो होतो. तर ते नैवेद्य वगैरे आपण दाखवले वेगवेगळ्या ठिकाणी
आणि त्यानंतर मुलांनी तर यात्रेच्या तिथे ते आलेलं सगळं ज्या खेळण्या वगैरे पाहिल्यानंतर ते घरी येईनच किती काही केल्या. मग त्यांना तिथे थोडंसं खेळू दिलं. शांत झाल्यानंतर घरी घेऊन आलो, की त्यांना असं सांगितलं समजावून, की संध्याकाळी आपल्याला परत यायचंय वगैरे आणि तेव्हा कुठं मुलं रेडी झाली. आता हे बघा आमच्या घराजवळ घरापासून तर मंदिरापर्यंत आपण जे जातो ना, तर तिथे सगळीकडे हिरवळच हिरवळ दिसते. एवढा कडक उन्हाळा आहे, पण सगळीकडे मस्तपैकी शेतामध्ये पिकं आलेली आहेत आणि ह्याच्यामुळे जरा मला गावाकडे उन्हाळा कमी जाणवला. मीनवाईल आपल्याला इथे पुण्यामध्ये काय होतं ना, की बऱ्यापैकी उन्हाळा जास्त जाणवतो सिटीजमध्ये. गावाकडे थोडंसं शेतातलं आपण म्हणू शकतो, की पीक आहे, दिलेलं गारवा आहे पाण्याचा किंवा झाडं वगैरे त्याच्यामुळे तो तेवढासा जाणवत नाही. चला तर अशा पद्धतीने मंदिरात पोहोचलो. त्यानंतर हे बघा मुलं तर मध्ये-मध्ये करतच होती. आता आई आणि मी आम्हाला दर्शनही घ्यायची होती प्रत्येक ठिकाणी. ते नैवेद्य वगैरे ठेवायचं होतं आणि ही 4 कार्टूनसुद्धा सांभाळायचे होते. तर कसंबसं करत मला जमेल तेवढा मी व्हिडिओ काढला. कारण मुलांकडे बघत-बघत तेवढं मला ते शक्य होत नव्हतं. हे बघा हे जुनं मंदिर आहे आपलं वांगदरी गावातलं. सगळ्यात अगोदर इथे आलो. इथे मेन 2 मंदिर आहेत. हे जुनं मंदिर आहे देवीचं आणि आत्ताच एक नवीन रिसेंटली मंदिराचं बांधकाम झालेलं आहे, तर ते एक नवीन मंदिर आहे. ह्या व्यतिरिक्त विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, त्यानंतरनं महादेवाचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे आणि येताना 2-3 ठिकाणी आणि गावातलं मेन मंदिर जे आहे ना, तिथे पण आहे. सगळ्या ठिकाणी नैवेद्य वगैरे ठेवावे लागतात. तिथं काही ओळखीच्या काकू मिळाल्यामुळं मग त्यांना हळदी-कुंकू वगैरे लावलं, दर्शन घेतलं. आणि आम्ही पण सकाळी लवकरच गेलो होतो, लवकर आवरल्यामुळं. त्यामुळे आम्हाला नैवेद्य वगैरे ठेवायला असं काही खूप गर्दी लागली नाही. त्यानंतरनं पडड्या वगैरे भरल्या गेल्या मंदिराच्या बाहेर. त्यासाठी आपण सगळा जो कोरडा शिदा आणला होता, नैवेद्य वगैरे आणले होते. छान पद्धतीने तिथे पडड्या, कोटमा वगैरे भरण्याची पद्धत आहे गावाकडे, तर ते भरले आपण. आणि त्यानंतरनं मी बाकीच्या मंदिरांकडे गेले. तर हे बघा, हे नवीन मंदिर आहे. नवीन मंदिरामध्ये पण छान पद्धतीने डेकोरेशन केलं होतं, रांगोळी काढलेली होती आणि सकाळची वेळ असल्यामुळं गर्दी नव्हते. एकदा 10-11 वाजून गेले, की त्यानंतर प्रचंड गर्दी होते नैवेद्य ठेवण्यासाठी, परड्या भरण्यासाठी आणि आम्हाला मुलांना थोडंसं गर्दीच्या अगोदरच दर्शन घेऊन आणायचं होतं. त्यामुळे आम्ही लवकर आटोपलो होतो आज सकाळी. आम्ही 3 वाजताच उठलो होतो दोघीजणी आणि लवकर तयारी केली आणि मग त्यामुळे हे सगळं पटकन झालं, उन्हाच्या आत झालं आणि गर्दीमध्ये कुठे आम्हाला नंबर लावावा लागला नाही, ते बेस्ट. त्या काकांनी इतकी सुंदर रांगोळी काढली होती बघा. फुलांचं पण डेकोरेशन खूप सुंदर केलं गेलेलं होतं. हाताने सुद्धा खूप मस्त रांगोळी काढलेली होती. मला तर फार आवडली. मी ती रांगोळीचं बघतच राहिले, की किती सुंदर काढत होते आणि किती फास्ट स्पीड आहे त्यांना. चला तर अशा पद्धतीने आता इथला मी शूटिंग झालेलं आहे. बाकीच्या मंदिरांचं काही मी शूटिंग घेतलं नाही. कारण ऊन वाढत चाललेलं होतं. आपल्याला लवकरच घरी जायचं होतं. आता बघा, की आज गोडाची यात्रा होती आणि दुसऱ्या दिवशी जी होती ती तिकटाची. मग ह्याच्यासाठी आपले घरचे पाहुणे वगैरे सगळ्यांना आमंत्रित केलं जातं जेवणासाठी वगैरे. पण मला सुट्ट्या नव्हत्या. नॉन-10चे क्लासेस असल्यामुळे मला जायचं होतं. तर नेक्स्ट डेला तर मी सकाळीच मॉर्निंगला निघणार होते. त्यामुळं अगोदरच आईंनी रविवारी सांगितलं, की "बाबा तुम्ही घरच्यांपुरतं नॉन-व्हेज करून घ्या." तर आपण तो चुलीवर बेत केला होता. सगळी दर्शनं झाल्यानंतर ना ही बघा मुलं. अजून या लोकांचं ते खेळणं वगैरे अरेंज करायचं चाललंय, पण तरी पण मुलांना काय खेळण्याचा मोह आवरला नाही आणि ते तसे तिथून निघायला तयारच होत नव्हते. त्यामुळे त्यांना थोडंसं खेळून दिलं. बट तरीसुद्धा ते रेडी होत नव्हते, की आपल्याला संध्याकाळी यायचंय आणि संध्याकाळी मात्र मस्तपैकी आल्यानंतर ना मी 5-6 वाजता मुलांना घेऊन आलो असेल. खूप वेळ ते मुलं खेळले. अक्षरशः मनसोक्त खेळले जोपर्यंत तर त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत. आणि रात्री तर असं झालं, की अंधार त्यामध्ये हे 4-4 कार्टून आपल्यासोबत होते. त्यानंतरनं गर्दी प्रचंड होती. त्यामुळे मला रात्री काही व्हिडिओ काढता आला नाही. मुलांचाच फक्त एवढा मी व्हिडिओ काढला रात्रीचा. अशा पद्धतीने गावची यात्रा मस्तपैकी साजरी झाली. 4-5 दिवस छान गेले गावाकडे. गावाकडे गेलं की छान करमतं. इकडे आपलं थोडं धकाधकीचं जीवन असतं. टाईम शेड्यूलनुसार आपल्याला पळावं लागतं. तिथंही कामं असतात, पण ती कसं असतं ना, एकमेकांसोबत मिळून पटकन होऊन जातात. थोडासा मला तिथं तर रिलॅक्स वेळ मिळतो. इकडं पुण्यामध्ये तर अजिबातही मला असं रिलॅक्स व्हायला वेळ मिळत नाही. उलटं गावाकडे जाऊन आलं की 2-3 दिवस मला असं फ्रेश वाटतं तिथून जाऊन आल्यानंतरनं. आता मेमध्ये पण आपण पुन्हा जाणार आहोत. मेची सुट्टी लागल्यानंतरनं एकदा माहेरी आणि मग नंतर पुन्हा एकदा आपण सासरी जाणार आहोत सुट्टीसाठी. ह्याच काय उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्या थोड्याशा आम्हाला एन्जॉय करायला मिळतात. बाकी तर आपण मध्ये-आधी कामानिमित्त जात असतो. पण 1-2 दिवसात जाणं-येणं ह्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ जातो त्याच्यामुळे जास्त असा घरी टाईम स्पेंड करता येत नाही आणि त्यातच आता माझं फील्ड वेगळं, अद्वैतच्या वडिलांचं फील्ड वेगळं आणि आता आदूसुद्धा फर्स्टला जाणार आहे आपला चालू वर्षी. तर आता त्याचं स्कूलचं शेड्यूलसुद्धा आपल्याला या तीनही गोष्टी मॅनेज करून गावाला जाणं, तर हे फारच आपल्यासाठी ट्रिकी टास्क राहणार आहे आता तिघांच्या सुट्ट्या मॅनेज करून जाणं. बघूयात आता काय होतंय, कसं होतंय. मुलांनी तर मात्र खूप पद्धतीने एन्जॉय केलं. त्यांना मनसोक्त खेळायला मिळालं आणि 4-5 दिवस ही सोबत असल्यामुळे त्यांनी
इतका धिंगाणा घातला, की आम्ही एक्सप्लेन पण नाही करू शकत. 1-2 माणसं तर त्यांना मॅनेज करायलाच लागत होती. आता मुलं पण बघा खूप छान खेळून झालं त्यांचं संध्याकाळचं, खाऊ वगैरे घेतला यात्रेतून. थोडीफार खरेदीसुद्धा केली, पण तिथे काही मला व्हिडिओ काढता आला नाही कारण प्रचंड गर्दी होती. त्यातच मुलांनाही सांभाळायचं होतं, बॅगाही बघायच्या होत्या. त्याच्यामुळे त्या खरेदीचा वगैरे मी अजिबातही व्हिडिओ काढण्याच्या भानगडीत पडलेच नाही. अशा पद्धतीने आपण गावाकडे आपले 3-4 दिवस छान पद्धतीने स्पेंड केले. नंतर पुन्हा आलो पुण्याला. पुण्याला आल्यानंतर तेच आपलं नेहमीचं शेड्यूल. हां, मात्र आता काही क्लासेस कमी झाले होते 10th आणि 12thच्या एक्झाम झाल्यामुळं. त्यामुळं थोडंसं माझं शेड्यूल नेहमी इतकं टाईट नव्हतं. थोडाफार मला पण रिलॅक्सला टाईम मिळाला. पुस्तकं वाचण्यासाठी, थोडंसं मूव्हीज पाहण्यासाठी. चला तर मग आता पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि पेंडिंग ब्लॉग तर आपले आहेतच. तुमच्यासोबत नक्की लवकरच शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला गावाकडचा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.